या बातमीचे प्रायोजक आहेत विठ्ठलदाजी पाटील महाविद्यालय सलगरे। आमच्याकडे BA, BCom, BSc या तीनही विभागात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी। आमच्या विद्यालयाची खास वैशिष्ट्ये: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर गुणवत्ता यादीत आमचं नाव लौकिक। स्पर्धा परीक्षा, बँकिंग, रेल्वे, MPSC, UPSC व इतर स्पर्धा परीक्षेसाठी खास मार्गदर्शन कक्ष, 24 तास अभ्यासासाठी ग्रंथालय उपलब्ध। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवण्याची आमची परंपरा। राष्ट्रीय, राज्य व विद्यापीठ पातळीवर क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग व योग्य मार्गदर्शन। तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आजच संपर्क साधा। प्रभारी प्राचार्य MS मगदूम। मोबाईल नंबर 97 64 98 86 85। सलगरे हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी चालवली एक दिवसीय शाळा। शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थी झाले शिक्षक। पाहूया आमचे एसटीएन मराठी प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत। सलगरे येथील BS पाटील विद्यालयात शिक्षक दिनाच्या निमित्ताने अनेक विद्यार्थी शिक्षक होऊन त्यांनी एक दिवस शाळेचे कामकाज चालवले। सकाळी प्रार्थना व परिपाठ घेऊन सायंकाळपर्यंत इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतच्या सर्व वर्गात अध्यापनाचे कामकाज पार पाडले। मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक या दोघांनी संपूर्ण कामकाजावर लक्ष ठेवून एक दिवस शाळा सुरू झाली। सायंकाळी 5 वाजता वंदे मातरम घेऊन कामकाजाची सांगता झाली। शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यालयातील सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला। मुख्याध्यापक शंकर स्वामी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कार्यक्रमासाठी प्रोत्साहन दिले। मुख्याध्यापक म्हणून विद्यार्थिनी वैष्णवी सुतार व उपमुख्याध्यापक म्हणून विद्यार्थी प्रज्वल तेरदाळ यांनी कौशल्यपूर्ण काम पाहिले। पाहूया मुख्याध्यापिका झालेल्या कुमारी वैष्णवी सुतार प्रतिक्रिया देताना म्हणाल्या। नमस्ते। नमस्ते। तुमचं नाव सांगाल? वैष्णवी संतोष सुतार। वैष्णवी संतोष सुतार। आज 5 सप्टेंबर, आज मिरज पूर्व भागातील सलगरे या गावात BS पाटील विद्यालयात तुम्ही शिक्षक दिनानिमित्त आज सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका घेऊन आज एक दिवस शाळेचं कामकाज करायचे ठरवले आणि आज तुमची मुख्याध्यापक म्हणून शाळेनं निवड केलेली आहे। तर तुम्हाला पहिला प्रश्न असा असेल, कशा पद्धतीने तुम्ही आज शिक्षकाची भूमिका निभावून शाळेचे कामकाज चालू करणार आहात? सकाळी प्रतिज्ञा, प्रार्थना, संविधान वगैरे आम्ही घेतलं। बरं। 2 जणांचा वाढदिवस होता, त्यांनाही विश केलं। बरं। अशा प्रकारे आमचं सकाळच्या परिपाठाचे नियोजन ठरले। बरं। आज दिवसभर प्रत्येक वर्गावरती तासिकेचे नियोजन कसे केले? प्रत्येक वर्गावरती वर्ग शिक्षकानुसार तासिका टाकलेल्या आहेत। प्रत्येकाला स्वयंसेवकांकडून त्यांच्या वर्गावरती जायला सांगितलं। आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन। आज तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षक बनवून आज शाळेचं कामकाज तुमच्या ताब्यात घेतले आणि एक मुख्याध्यापक म्हणून तुमची काय जबाबदारी राहील? मुख्याध्यापक म्हणून शाळा कंट्रोल करणं ही माझी जबाबदारी आहे। शिक्षकांना कमांड देणं ही माझी जबाबदारी आहे। विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं, त्यांना शिस्त लावणं, शाळा कंट्रोल करणं वगैरे माझी जबाबदारी म्हणून पार पडते। आज शिक्षक दिनानिमित्त तुम्हाला विद्यालयाने शिक्षक बनवून तुम्हाला तुमच्या ताब्यात शाळा दिली। भविष्यात तुम्ही याच्यातून काय बोध घेऊ शकता भविष्यासाठी? शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांना कंट्रोल करायचं खूप अवघड असतं। व्हेरी गुड। त्यांनी ते पाठीमाग बसून शिकवत असताना ते पुसतात, पण त्यांना कंट्रोल करणं हे शिक्षकांचं काम असतं। हे खूप अवघड असतं। हे शिक्षकांना खूप त्रास होत असतो, हे आज आम्हाला कळालं। व्हेरी गुड, छान। म्हणजे आज तुम्ही खरोखर शिक्षकाची भूमिका निभावत असताना वर्षभर जे शिक्षक तुम्हाला शिकवतात त्यांना किती त्रास होत असेल, ते कसं नियोजन करत असतील, याचा अनुभव तुम्हाला येईल असं वाटतं का? हो, येईल ना। सकाळपासून धावपळ चालली आहे, सगळे शिक्षक धावपळीत आहेत, स्वयंसेवकांना काम आहे, शिपायांना इथं बसवलेलं आहे, स्वयंसेवक सगळे शाळा वगैरे फिरत आहेत, चालू आहे काम। ठीक आहे। आज या ठिकाणी तुम्हाला शिक्षक दिनानिमित्त
शिक्षक बनवून तुम्हाला एक दिवस शाळेचं कामकाज तुम्हाला मुख्याध्यापकांनी तुमच्या ताब्यात दिलं आणि खरोखर तुम्ही भविष्यात शिक्षक व्हावं आणि समाजासाठी चांगलं काम करावं असं मी तुम्हाला आमच्या ST न्यूज मराठीची चॅनलच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि शिक्षक दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.